नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कंबाईन पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईन ग्रुप बी आणि सी यांच्यासाठी जो एकत्रित सिलेबस आहे त्याचा एक एक घटक या ठिकाणी आपण कव्हर करतो आहोत. आणि त्यामधील आजचं लेक्चर जे आपलं असणार आहे ते भारतीय उद्योग, थोडक्यात जो भारताचा भूगोल आपण म्हणतो, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आपण जे म्हणतो, या दोन्ही घटकांना टच करणारा म्हणून हा भारतीय उद्योग नावाचा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, जो मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही ठिकाणी कव्हर होतो. तर या ठिकाणी आपण बघूया शेवटपर्यंत महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी तोंडपाठ करायचे आहेत. आपण हे सगळं जे बघतो आहोत यासाठी आपण बी पब्लिकेशनचा ठोकळा त्याचा आधार घेतोय. या ठोकळ्याचं संपादन केलेलं आहे अजित कुमार सर यांनी. आणि राज्यसेवा, PSI-STISO, टॅक्स असिस्टंट, ESI आणि क्लर्क या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असा हा ठोकळा, यातून आपण हे सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर करतोय, या लेक्चर सिरीजमध्ये बघतो आहोत. बघा, भारतीय उद्योग यामधील सगळ्यात महत्त्वाचा उद्योग तो म्हणजे सुती वस्त्र उद्योग. याचा इतिहास फार जुना आहे, तो आम्हाला माहीत असला पाहिजे. आणि भारतातील तुम्ही जर बघितलं, सर्वात मोठ्या उद्योगामध्ये म्हणजे सर्वाधिक भारतामध्ये जी लोकसंख्या आपण बघतोय ती कृषीमध्ये आहे. आणि कृषी नंतर भारतातील सर्वात मोठा उद्योग जो जवळपास 3.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो तो म्हणजे सुती वस्त्र उद्योग. हा आधारित कशावर आहे तर कृषीवर आधारित आहे. सरळ सरळ मुद्दा. मात्र याचं केंद्रीकरण कोणकोणत्या राज्यात तर ते आहे महाराष्ट्रामध्ये. आपण बघतो ज्या सूतगिरण्या आपण ज्यांना म्हणतो आहे त्या महाराष्ट्रामध्ये केंद्रित आहे. आणि दुसरं आहे गुजरात. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात हे सुती वस्त्र उद्योगामधील टॉपचे स्टेट आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. इतर राज्यातही हा उद्योग पुढे पुढे पसरत गेला. भारतातील पहिली कापडगिरणी ज्याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारला गेला, याच्यानंतरही विचारला जाईल, ते म्हणजे 1854 साल. एक पारशी गृहस्थ आहेत ज्यांचं नाव आहे कावसजी दावर यांनी भारतातील पहिली कापडगिरणी सुरू केली. आता इथे लहानसा प्रश्न माझा तुमच्यासाठी की कापडगिरणी कोठे सुरू केली, हा मुद्दा आपण बघितला. क्रमिक पुस्तकाचं जे इतिहासाचे लेक्चर्स आपण बघितले होते त्या ठिकाणी तुम्हाला कोठे सुरू झाली, कावसजी दावर यांचं पूर्ण नाव सुद्धा तुम्ही सांगू शकतात मला, जर ते लेक्चर तुम्ही कंटिन्यू केले असतील तर. आता इथे मुद्दा लक्षात घ्या, जे कापडगिरण्या आहेत त्या नेमक्या कुठे स्थापन होतात तर बाजारपेठेच्या सानिध्यात, ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे तेथे कापडगिरण्या स्थापन होतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे दोन आपल्या भारतात जर तुम्ही बघितलं, एक म्हणजे ऊस आणि दुसरा कापूस, या दोघांच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं, ऊसाचे जे कारखाने आहे ते ज्या ठिकाणी ऊस उत्पादित होतोय त्या ठिकाणी कारखाने आहे, मात्र कापसाचं वेगळं आहे. कापूस ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी कापसाची गिरण्या आहेत किंवा या सूतगिरण्या आहेत, कापडगिरण्या आहेत, हे लक्षात घ्या. कारण कापूस हा याचं वजन कमी होत नाही, त्याच्यामुळे ते शक्य होतं. ऊसाच्या बाबतीत तसं नाही आहे. ऊस हा आपल्याला माहीत आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर वाहून न्यायचा तर तेही एक अवघड काम आहे आणि त्याचं जे वजन आहे ते कमी होत जाऊ शकतं. म्हणून नेमकं परस्पर विरुद्ध असं याचं केंद्रीकरण म्हणून आपल्याला बघावं लागतं. आणि भारतात जर बघितलं तुम्ही, एकूण वस्त्र उद्योगाचा 1/3 भाग हा निर्यात केला जातो. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग कोठे झालं या उद्योगाचं केंद्रीकरण, महाराष्ट्रामध्ये कोणकोणती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सुती वस्त्र उद्योग केंद्रे आहेत. बघा, महाराष्ट्रामधील मुंबई, पूर्वी याला भारताचे मँचेस्टर म्हटलं जायचं. सोलापूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, एक महत्त्वाचा प्रश्न. पुढे इचलकरंजी, ज्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. आता इथे आपण एक थोडं, तुम्ही जर YCMOUचे पुस्तक वाचले असतील, मुक्त विद्यापीठाचे पुस्तक आपले, त्याच्यावर सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत भविष्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की मँचेस्टर हे ठिकाण कुठलंच आहे. म्हणजे या महाराष्ट्रातील किंवा भारतातील ठिकाणांना मँचेस्टर ही पदवी आपण का देतो किंवा ती उपमा आपण का देतो. मग आम्हाला ती मँचेस्टर माहीत असलं पाहिजे, नेमकं कोणत्या ठिकाणी मँचेस्टर स्थित आहे, याचं वैशिष्ट्य काय.
पुढे महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे, पुणे आहे, नांदेड आहे. या ठिकाणी सुद्धा सुती वस्त्रोद्योग केंद्रे आहेत. तुम्हाला आपण या ठिकाणी बोललो की महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य प्रामुख्याने सुती वस्त्र उद्योगाबाबतीत आघाडीवर आहेत. त्यामध्ये गुजरात, ज्याच्यातील अहमदाबाद याला सध्या भारताचे मँचेस्टर म्हटलं जातं बघा. पूर्वी मुंबईला म्हटलं जायचं, आता अहमदाबादला म्हटलं जातं. म्हणजे केंद्रीकरण कसं बदलत गेलं, केंद्रस्थान कसं बदलत गेलं ते तुमच्या लक्षात येतं आहे. पुढे गुजरातमधील सुरत आहे, भावनगर आहे, राजकोट आहे, हे आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे तामिळनाडू हे राज्य आहे आणि तामिळनाडूमधील कोईमतूर. कोणतं? कोईमतूर हे भारतातील सर्वात मोठे केंद्र. मग चेन्नई आहे, सालेम आहे, तुतीकोरीन आहे, तिरुनेवल्ली आहे, पुदुच्चेरी आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर मध्यप्रदेशमधलं इंदोर आहे आणि ग्वालियर असं हे ग्वालियर आपण म्हणू शकतो, ती दोन ठिकाणं. त्यानंतर उत्तर प्रदेश ज्यामधील कानपूर, लखनौ, अलीगड, आग्रा, बरेली, मेरठ, मोरादाबाद. पुढे आंध्र प्रदेशमधील काकीनाडा आहे, नेल्लोर आहे, कडप्पा, मेडक आहे. पुढे उत्तर प्रदेशमधील आपण बघतोय कानपूर वगैरे ते झालंय. कर्नाटकमधील बेळगाव, म्हैसूर, बंगळूर आणि हुबळी. बिहारमधील पटना आणि गया आहेत. महत्त्वाची वस्त्रोद्योग केंद्रे माहीत असली पाहिजेत. पुढे भारतात जर बघितलं तुम्ही, सर्वप्रथम 1818 साल ज्यामध्ये वस्त्रोद्योग कोलकात्याजवळ फोर्ट गॅलेस्टरमध्ये स्थापन केला गेला. पण काही काळात हा कारखाना बंद पडला. त्यानंतर भारताचे बोस्टन म्हणून कशाला ओळखायचं, तर ते सुद्धा अहमदाबाद. महत्त्वाचे मुद्दे. आपण पुढच्या उद्योगाकडे चाललोय. आपण हा कापसावर आधारित उद्योग म्हणूया किंवा ज्याचा कच्चा माल कापूस आहे त्या संदर्भातला हा वस्त्र उद्योग आपण बघितला. आता दुसरा उद्योग तो म्हणजे साखर उद्योग, ज्या ठिकाणी कच्चा माल असणार आहे ऊस. ओके, मग हे साखर उद्योग याचं थोडंसं इतिहास आम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतामध्ये साखर मुख्यत्वे ऊसापासून बनवली जाते. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे वाक्य का, या ठिकाणी या वाक्याची रचना का झाली आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. कारण साखर ही फक्त ऊसापासूनच बनवली जाते असं नव्हे. साखर इतरही वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवली जाते. मग ते तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल की ऊसाव्यतिरिक्त साखर आणखी कशापासून बनवली जाऊ शकते. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे. बीटपासून साखर बनवली जाते का? आणखी कोणते पदार्थ आहेत ज्याच्यापासून साखर बनवली जाऊ शकते, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता आपण जे बघितलं, वस्त्रोद्योग हा बाजारपेठेच्या ठिकाणी स्थायिक असतो, मात्र साखर कारखाने हे ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये स्थायिक असतात. म्हणजे जे उत्पादक क्षेत्र ज्या ठिकाणी येते ते यांना बाजारपेठेशी घेणे देणं नाही आहे, ते लक्षात घ्या. पुढे आता याच्या मागील कारण आहे की ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये ते साखर कारखाने का सुरू होतात. म्हणजे बाजारपेठ जरी दूर असेल तरी आम्हाला चालेल, मात्र ऊस उत्पादक क्षेत्रे, ऊस हा जड व नाशवंत कच्चा माल. तुम्ही म्हटले की चला ऊस हा आम्ही अमरावतीमध्ये पिकवतो आहे आणि त्याचा कारखाना मुंबईला आहे, मग अमरावतीहून मुंबईला नेईपर्यंत त्या ठिकाणी तो जड फार आहे, एक तर जास्त जाणार नाही, दुसरं त्याचं वजन कमी होत जाणार. ओके, म्हणजे नाशवंत आहे. त्याच्यामुळे उत्पादक क्षेत्रामध्ये कारखाने. भारतातला पहिला साखर कारखाना 1903ला बिहार राज्यात. भारतात जवळपास 500 साखर कारखाने आणि याच्यामध्ये साखर उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये प्रथम क्रमांकावर. आणि इथे सुद्धा भारताच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत यामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतापेक्षा अधिक मात्रेमध्ये सुक्रोज असते हे आम्हाला माहिती असलं पाहिजे. सुक्रोजचं प्रमाण, जो साखरेचा उतारा आपण म्हणतो ना, 11% आसपास. मग दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्र थोडंसं मध्य भारतात येतो, मात्र हे जे सुक्रोजचं प्रमाण आहे या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हे साखर कारखाने नेमकी कोणत्या ठिकाणी जास्त केंद्रित झालेले आहेत किंवा साखर उद्योगाचं केंद्रीकरण कुठे झालं आहे, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 2 राज्य, एक महाराष्ट्र आणि दुसरं UP. महत्त्वाची 2 राज्य. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर हा जिल्हा मला वाटतं फारच महत्त्वाचा आहे. साखर कारखाने अहमदनगरमध्ये. मग इथे एक प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला गेला आहे की
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता, कोणी सुरू केला, कधी सुरू झाला. पुढे खाजगी साखर कारखाना कोणता, कधी, कोणी, कोठे. महत्त्वाचे दोन्ही मुद्दे, दोनही प्रश्न विचारले गेले. पुढे कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, सोलापूर. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश. यामधील कानपूर, अलाहाबाद, मुझफ्फरनगर, गोरखपूर आणि लखनौ. यूपीमधील ही महत्त्वाची ठिकाणं. पुढे तामिळनाडूमध्ये कोईम्बतूर असेल, तिरुनेवल्ली असेल, कडलोर असतील. बिहारमधील भागलपूर आहे. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा, हैदराबाद आणि नेल्लोर. आता हे तेलंगणामध्ये काही ठिकाणं गेलेली आहेत, ती माहीत असली पाहिजे. तर महत्त्वाचे दोन टॉपचे उद्योग. त्यानंतर तिसरा उद्योग जो म्हणजे लोह पोलाद उद्योग. कारखानदारी किंवा ज्याला निर्माण क्षेत्र आपण म्हणतो, उद्योग क्षेत्र म्हणतो, त्याचा आत्मा म्हणून आम्ही कशाला ओळखतो, तर ते म्हणजे लोह पोलादाला. देशातील पहिला लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील कुल्टी. पाठच असला पाहिजे आम्हाला. पहिला खत कारखाना कुठे, हाही प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. कुल्टी 1864 मध्ये पहिला लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील कुल्टी या ठिकाणी. आता लोह पोलाद उद्योग जर बघितलं तर यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. कोणत्या? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोळसा असला पाहिजे, तुमच्याकडे लोह असलं पाहिजे, चुना असला पाहिजे, पाणी असलं पाहिजे. पाणी महत्त्वाचा घटक आहे. आणि या उद्योगाला आधुनिक उद्योगाचा मेरुदंड असं सुद्धा म्हटलं जातं. मेरुदंड. तुम्ही जर बघितलं आज लोखंड किंवा स्टील याचा वापर जो मानवी जीवनामध्ये होतोय, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की याला मेरुदंड का म्हटलं जातं. कारण इतका मोठा वापर आपण करतोय, त्यामुळे त्याचं उत्पादन जास्तीत जास्त करणं गरजेचं झालं आहे. मोठ्या प्रमाणात पोलादाचे उत्पादन घेणारा पहिला कारखाना म्हणून जमशेदपूर व बर्नपूर यांना आपण ओळखतो. हा प्रश्नही आला आहे की जमशेदपूर हे कोणत्या नदीकाठी वसलेला आहे, कोणत्या राज्यात आहे. महत्त्वाचे मुद्दे माहीत असले पाहिजे आम्हाला. पुढे स्वातंत्र्य प्राप्ती झाली. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोह पोलाद कारखाने काढण्यात आले. म्हणजे सरकारने या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे सुद्धा मुद्दा हा आहे की लोह पोलाद कारखाने हे कोळसा उत्पादक क्षेत्रामध्ये असतात. म्हणजे बाजारपेठेच्या जवळ नाही आहे, उत्पादक क्षेत्राच्या जवळ आहे. जसं आपण ऊसाच्या बाबतीत बघितलं त्या पद्धतीने. कारण ते कच्चा माल वाहून न्यायचा, कुठेतरी दूरवर कारखाने स्थापन करायचे, तसं नाही आहे. जिथे कच्चा माल त्या ठिकाणी कारखाना. पोलाद उद्योगात भारत हा जागतिक पातळीवर 9व्या स्थानावर आहे. हे थोडंसं एखादा स्थानवर खाली होऊ शकतं, मात्र एक आयडिया आम्हाला आली पाहिजे. आणि मित्रांनो, हा जो पुढचा तक्ता आहे हा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. राज्यसेवेसाठी सुद्धा, कंबाईनसाठी सुद्धा, इतर सगळ्याच ठिकाणी. मग ती फार खाली सरळ सेवा पोलीस भरतीवाल्यांना सुद्धा हे लेक्चर्स उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारखाना, त्याची स्थापना, त्याच्यामध्ये कोणत्या देशाने, कोणत्या व्यक्तींनी महत्त्वाचं कार्य बजावलं आहे, रोल बजावला आहे, त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय. बघा, हे मुद्दे विचारले गेले. टिस्को प्रश्न येऊन गेला आहे. टिस्कोवर कुठे झाला आहे कारखाना सुरू, तर 1907ला जमशेदपूर, राज्य आहे झारखंड, व्यक्ती जमशेदजी टाटा. आणि कोळसा क्षेत्राच्या सानिध्यामध्ये ज्याला टिस्कोचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. टिस्को म्हणतो आपण त्याला, टिस्को. देशातील सर्वात मोठा लोह पोलाद कारखाना काय. आणि याला आता मग आपण टाटा कंपनी असंही म्हणू शकतो, बरोबर का. जमशेदजी टाटा त्यांचा हा कारखाना. पुढे इस्कोचा फुल फॉर्म बघा, इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी, इस्को. या ठिकाणी 1870 ते 1913 दरम्यान खाजगी म्हणून याला ओळखलं गेलं. 1972ला याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. इस्कोचं सरकारच्या मालकीचं याला करण्यात आलं आहे. यामध्ये भारत सरकार. आणि कुठे हा इस्को, तर भद्रावती, कर्नाटकमधील भद्रावती या ठिकाणी हा कारखाना. कोळसा क्षेत्राच्या सानिध्यात म्हणजे बर्नपूर असेल, हीरपूर असेल, कुल्टी असेल, या केंद्रातून या ठिकाणी कोळसा मिळतो आणि उत्पादन घेतलं जातं. पुढचा आहे VISL, ज्याला आपण विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील लिमिटेड कंपनी असं म्हणतो. 1923 पर्यंत हा खाजगी होता. पुढे 1923ला सुरू झाला खाजगी म्हणून. 1962ला याला आपण एक सरकारी उद्योग म्हणून त्या ठिकाणी घेतलं, किंवा याचं
राष्ट्रीयकरण केलंय, नॅशनलायझेशन केलंय. हा सुद्धा भद्रावती कर्नाटक या ठिकाणी. याला वीज पुरवठा जर बघितलं शिवसमुद्रम आणि जोग जलविद्युत केंद्रातून वीज पुरवठा होतोय आणि दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा कारखाना म्हणून याच्याकडे बघितले जातं. पुढे आहे दुर्गापूर म्हणतो आपण, पश्चिम बंगालमधलं दुर्गापूर. 1959ची सुरुवात याची. याला सहकार्य ब्रिटनचं आहे. दुर्गापूर ब्रिटन हा प्रश्न जुन्या काळात खूप वेळा आलाय. कोणत्या योजनेमध्ये हा सुरू झाला, कोणत्या देशाने त्या ठिकाणी मदत केली आहे, हे 3 ते दुर्गापूर, भिलाई आणि रूरकेला 3 माहीत असलं पाहिजे. तुम्हाला मी तिघांचंही शॉर्टकट सांगितलेले आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा. दुर्गापूर ब्रिटन लक्षात ठेवायचं, भिलाई रशिया लक्षात ठेवायचं, भीर तुम्हाला ती शॉर्टकट लक्षात ठेवायला सांगितलं भीर. रूरकेला पश्चिम जर्मनी, हे रूप असं ती शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं होतं. पवरून पश्चिम जर्मनी, रूवरून रूप. आणि दुर्गापूरमध्ये रफार आहे गवर, ब्रिटनमध्ये बला र आहे, दोन्हीमध्ये र येतं. दुर्गापूर ब्रिटन र र र ते लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे या तिघांचं माहीत असलं पाहिजे कोणत्या देशाची मदत आहे, कोणत्या देशाचं सहकार्य आहे. दुर्गापूर दामोदर नदीतून पाणी पुरवठा आहे. भिलाई छत्तीसगडमधला कोरबा औष्णिक विद्युत केंद्रातून जे आहे वीज पुरवठा या ठिकाणी होतोय. पुढे रूरकेला ब्राह्मणी नदीच्या काठावर या ठिकाणी आपण याला बघतो, हिराकूड प्रकल्पातून याला पाणी भेटतंय. पुढे बोकारो आहे 1972चा. भारत आणि रशिया, बोर लक्षात ठेवा, बोकारो रशियाचं सहकार्य या ठिकाणी. बोकारो दामोदर नदीच्या संगमावर या ठिकाणी हा कारखाना. पुढे सूचना प्रायोगिकी उद्योग, भारतातील सर्वात मोठा उद्योग म्हणून याच्याकडे आपण बघतो. सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल, त्याच्याशी संबंधित उद्योग, IT म्हणतो ना आपण, माहिती तंत्रज्ञान, त्याच्या संदर्भातला हा उद्योग आहे. बंगळुरू महत्त्वाचं ठिकाण, ज्याला आपण सिलिकॉन पठार म्हणून सुद्धा ओळखतो. सध्या सॉफ्टवेअर पार्कही जवळपास 18 पार्क या ठिकाणी उल्लेखित आहे. हाय डाटा कम्युनिकेशन त्याच्यामध्ये होत असतं, ते महत्त्वाचं आहे. पुढे काही महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेभिमुख आहेत. सॉफ्टवेअर पार्क्स कुठे कुठे आहेत भारतामधले, तर मुंबई, पुणे, बंगळुरू, म्हैसूर, तिरुवनंतपुरम, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, इंदोर, जयपूर, नोएडा, मोहाली, श्रीनगर, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता आणि गुवाहाटी. पुढचा हा प्रश्न जो तुम्हाला वर मी विचारला होता की भारतातील पहिला खत कारखाना माहीत असला पाहिजे. झारखंड, सिंद्री 1951चा. भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प झारखंडमधील मुरी या ठिकाणी. भारतातील पहिली तागगिरणी 1854ला कोलकात्याजवळ रिसरा या ठिकाणी. महत्त्वाचे मुद्दे. पुढे विमान बांधणी उद्योग जो आहे तो कधी सुरू झाला, 1940मध्ये बंगळुरू या ठिकाणी सुरू झाला. भारतातील पहिली कागदगिरणी पश्चिम बंगालमध्ये शेहरामपूर या ठिकाणी 1832ची. पहिली कागदगिरणी बंगाल, पश्चिम बंगाल, शेहरामपूर. पहिली लोकर गिरणी 1876 कानपूर. पहिला सिमेंट कारखाना 1904 चेन्नई. पहिला रंगनिर्मिती कारखाना पश्चिम बंगालमधील गोवाबारिया 1902. वृत्तपत्र निर्मिती कारखाना पहिला मध्य प्रदेशचा नेपानगर. ही नेपानगर फार महत्त्वाचं आहे. नेपा म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1955. हा जवळपास 1600 कृत्रिम कापड निर्मिती गिरण्या आहेत. भारताची इलेक्ट्रॉनिक राजधानी किंवा इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखायचं, बंगळुरू कोणत्या राज्यामध्ये आहे, प्रश्न तुमच्यासाठी आहे. भारतातील महत्त्वपूर्ण तांबे उद्योग कुठे कुठे, खेत्री राजस्थान, मऊ भांडार झारखंड महत्त्वाचे ठिकाण आहे तांब्याच्या बाबतीत. आणि काही असे त्या ठिकाणचे ठिकाणं आहेत की जे कोळसा उत्पादन क्षेत्राजवळ नसणारे कारखाने. भद्रावती आहे, हॉस्पेट आहे कर्नाटकमधलं, सालेम आहे तामिळनाडूमधील, जे कोळसा उत्पादक क्षेत्रापासून दूर आहेत मात्र महत्त्वाचे कारखाने. त्यानंतर कृत्रिम खते कुठे कुठे तयार होतात भारतामध्ये, त्याचे कारखाने थळवायशी आहेत. महत्त्वाचं आहे कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये रूरकेला, बठिंडा, तालचील, दुर्गापूर, कांडला, हाजिरा, नत्रा आणि स्फुरत हे खत आपण इथे बघतोय. पुढे कोची, तुर्भे, अलवाई, कालेल या ठिकाणी सुद्धा कारखाने आहेत. आणि ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला ते म्हणजे रेल्वे इंजिन निर्मिती कारखाना कुठे, चित्तरंजन आणि वाराणसी. चित्तरंजन कोणत्या राज्यात आहे, वाराणसी कोणत्या राज्यात आहे. महत्त्वाचे मुद्दे. वाराणसी तर मला वाटतं कुणाचं चुकायला नको, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदारसंघ म्हणून आपण त्याला ओळखतो.
पुढे रेल्वेची प्रवासी डबे व मालवाहतूक डबे निर्मिती करणारे कारखाने म्हणून पेरांबूर अत्यंत महत्त्वाचं जे तामिळनाडूमधील आणि कपूरथळा जे पंजाबमधील दोनही ठिकाणं आम्हाला माहीत असली पाहिजेत. पुढे HAL बँगलोर हिंदुस्तान एअरक्राफ्ट 1940ची स्थापना आहे. भारतातील जहाजबांधणी केंद्रामध्ये माझगाव डॉक तुम्हाला माहीत असलं पाहिजे मुंबईचं, विशाखापट्टणम आंध्रचं आणि कोची केरळचं. पुढे आवडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तामिळनाडूमधील, तर रणगाड्यांच्या निर्मितीसाठी. पुढे ॲल्युमिनियम उद्योगामधील मुरी माहीत असलं पाहिजे झारखंडचं, बेळगाव मेत्तूर. ताग उद्योग कुठे भारतातला ताग वस्त्र उद्योग ज्याला म्हणतो आपण, त्याचं केंद्रीकरण हुगळी नदीकाठी आहे. राज्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हुगळी कोणत्या नदीची वितरिका आहे हा एक वेगळा प्रश्न तयार होतो या ठिकाणी, उत्तरं देता आली पाहिजेत. पुढे कृषीनंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग म्हणून हातमागाकडे आपण बघतो. ताग उत्पादनात जागतिक पातळीवर भारत हा पहिल्या नंबरवर आहे, माहीत असलं पाहिजे. मिग विमानांची निर्मिती कुठे कुठे होते, ओझरला होते. ओझर ही कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आहे मला वाटतं पाठ असलं पाहिजे तुमचं, आलंच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला. कोरापूट ओडिसा आणि हैदराबाद. कोरापूट ठिकाण कोणत्या राज्यात आहे महत्त्वाचं. पुढे हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड HMT म्हणतो आपण त्याला, HMT. हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड HML कधीची स्थापना 1988ची कोलकात्याला. भारतातील शिष्य उद्योग शिष्य म्हणतो आपण, त्याचं केंद्र फिरोदाबाद आणि सिकोहाबाद आहे. कुटीर उद्योग बोर्ड त्याची स्थापना 1948ची. केंद्रीय सिल्क बोर्ड 1949ची स्थापना आहे. अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड 1954ची स्थापना आहे. लघुउद्योग बोर्ड 1954चा आहे. टेलिफोन उद्योग महत्त्वपूर्ण केंद्र बंगळुरू आहे. रेशीम उद्योगामध्ये प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य कर्नाटक आहे, ज्या ठिकाणी देशाचे 41% रेशीम उत्पादन होतं, माहीत असलं पाहिजे. आता उद्योगासंदर्भात कसे प्रश्न या ठिकाणी कंबाईनला आणि राज्यसेवेला आले ते थोडक्यात आपण बघूया. भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग कोणता बघा. STI 2011ला पूर्वला आलेला प्रश्न आहे. मला वाटतं आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. हातमाग, साखर कारखाने, ज्यूट कारखाने म्हणूया आपण, आलं ज्यूट आणि पोलाद कारखाने कोणता आहे दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग बघितलं आहे आपण, उत्तर देता आलं पाहिजे. लोह खनिज निर्यात करणारं बंदर म्हणून कोणत्या बंदराला ओळखलं जातं. चेन्नई, कोलकाता, नवीन मंगळूर की कांडला. उत्तरं अपेक्षित आहेत. पुढे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते बघा. चतुर्थ श्रेणी व्यवसाय काय, निसर्गावर अवलंबून, विनिमय, संशोधन व विकास, पदार्थावरील प्रक्रिया. मला वाटतं उत्तर देताच आलं पाहिजे. प्राथमिक व्यवसाय कोणते, द्वितीयक कोणते, तृतीयक कोणते, चतुर्थक कोणते, पंचम सुद्धा आले आता. आणि त्यांची वैशिष्ट्य माहीत असली पाहिजे, त्यांची उदाहरणं माहीत असली पाहिजे. जोडे लावायचे, पहिली कापडगिरणी कधीची, पहिली तागगिरणी कधीची, पहिला लोखंड कारखाना कधीचा, पहिला रेल्वे मार्ग कधीचा. मला तर वाटतं रेल्वे मार्गाची तारीखसुद्धा माहीत असली पाहिजे, कुठून कुठपर्यंत तेही माहीत असलं पाहिजे. PSI 2013च्या पूर्वपरीक्षेचा प्रश्न आहे आणि मला वाटतं या सगळ्यांची उत्तरं तुम्ही पटपट कमेंट बॉक्समध्ये द्याल, कारण की शिकवून झालेलं आहे. पुढे कोणत्या उद्योगामध्ये कार्बन ब्लॅकला प्रमुख कच्चा माल म्हणून वापरलं जातं. कार्बन ब्लॅक सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, काच उद्योग की रबर माल उद्योग. कार्बन ब्लॅक म्हणून कच्चा माल म्हणून कशाला वापरला जातं बघा. पुढे कोणती विधाने अयोग्य आहे. भारतातील सर्वात मोठा उद्योग कापड उद्योग. देशाच्या निर्यात मिळकतीचे सुमारे 11% मिळकत जी आहे ही कापड उद्योगातून भेटते. अयोग्य विधान निवडायचं आहे. खाली विविध ऑप्शन्स आहेत. पुढे भारतातील खालील तेल शुद्धीकरण केंद्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा म्हटलं आहे. म्हणजे इकडून इकडे मांडणी करत जायची. तुमच्या समोर होतं कोयाली, बोंगाईगाव, मथुरा आणि दुमलीगड. ऑप्शन तुमच्याकडे दिलेले आहेत. आपण याच्या आधीच्या लेक्चर सिरीजमध्ये हे सगळे मुद्दे कव्हर केले. स्वतंत्र कंबाईन प्रीचे 2011 ते 19चे प्रश्न आपण घेतले, त्यामध्ये हे मुद्दे कव्हर झाले. मला वाटतं तुम्ही नक्कीच या ठिकाणी याचे उत्तर देऊ शकाल. पुढे भारतातील कोणत्या उद्योगधंद्याला सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात. सनराईज इंडस्ट्री खत उद्योगधंदा, अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा, लोह आणि पोलाद उद्योगधंदा, सिमेंट उद्योगधंदा. सनराईज इंडस्ट्री बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक परीक्षांना हा प्रश्न विचारला गेला, हे लक्षात घ्या, फक्त कंबाईनला नव्हे. तृतीय व्यवसायातील ज्या सेवा आहेत यांचं मुख्य कार्य काय.
सर्व्हिस सेक्टर, भारताचा सध्या सर्व्हिस सेक्टरमधून किती GDP येतोय, कृषीमधून किती येतो, उद्योगातून किती येतो, कृषी सेवा उद्योग तिघांमध्ये किती मनुष्यबळ गुंतलेला आहे, तो तक्ता जो आहे तो आपण अभ्यासलाय. अर्थशास्त्राअंतर्गत, करंट अंतर्गत तो पाठ असला पाहिजे तुमचा. पुढे भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता बघा, शेतीवर आधारित दुसऱ्या नंबरचा. कापड उद्योग, साखर उद्योग, चहा उद्योग की ताग, बघितले आपण आजच्याच लेक्चरमध्ये. पुढे कलकत्त्याजवळ रिसर आहे ते पहिली ताग गिरणी सुरू झाली 1861ला. विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगळूरला आहे 1940मध्ये. त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. पुढे भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या ठिकाणी आहे, सुरू झाला आहे. भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद येथील सिंद्री येथे सुरू झाला. कोणतं विधान कसं बरोबर, काय अ बरोबर, ब बरोबर, ब आणि ड बरोबर की सर्व बरोबर. बघा महत्त्वाचे मुद्दे, उत्तरं अपेक्षित आहेत. जास्त वेळ मी तुम्हाला देणार नाही आहे, कारण की तुम्हाला फास्टमध्ये हे सगळे मुद्दे जमले पाहिजेत. पुढे दक्षिण बिहारमधील टिंबटिंब हे सिमेंट, कागद, पुठ्ठे, प्लायवूड या उद्योगांचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. काय, रांची, दालमियानगर, रूरकेला की आसनसोल. बघा सिमेंटसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, कागद उद्योग महत्त्वाचं आहे, तिथे प्लायवूडसुद्धा तयार होतं आहे. कोणतं ठिकाण आहे ते, रांची, दालमियानगर, रूरकेला की आसनसोल. दक्षिण बिहार. बघा म्हणजे कंबाईनला हा प्रश्न विचारला गेला आहे आणि किती डीपमध्ये घुसलं जात आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. किती या ठिकाणी मी नक्कीच यांना टप प्रश्न म्हणतोय, अवघड प्रश्न म्हणतोय. याला तुम्हाला व्यवस्थित वाचनच असलं पाहिजे, चांगला अभ्यासच असला पाहिजे, तर आणि तरच या ठिकाणी उत्तर देता येतील. खाली तुमच्यासमोर विविध ऑप्शन्स होते. ओके. पुढे राज्यसेवा पूर्व परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न आले उद्योगावर. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते, कारण विचारलेलं आहे, 2013चा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर आपण अवलंबून आहे, मासे साठवण्याच्या सोयीच्या बाबतीतला मुद्दा आहे. सरकार मासेमारीला प्रोत्साहन देत नाही, जास्त चांगली बाजारपेठ उपलब्ध नाही. काय योग्य आहे की ज्यामुळे मासेमारी आपल्याकडे कमी होते. काय, अत्यल्प मासेमारी आहे. काय काय रिझन्स आहेत, खाली ऑप्शन होते विविध, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाचे किती टक्के रूपांतर त्या ठिकाणी त्या साखरेमध्ये होऊ शकतं. 40%, 30%, 20% की 10%. मला वाटतं हा प्रश्न चुकायला नको, हा चुकायलाच नको. मी आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला आहे. ओके. बघूया आपण किती जणांचे प्रश्न बरोबर येत आहेत, किती जण मॅक्झिमम उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. कमेंट्स पाहिजे तुमच्या, तुम्ही कमेंट्स देत आहेत, कमेंट्स करतायत, याचा अर्थ तुम्ही ॲक्टिव्ह विद्यार्थी आहेत. ओके. चला सगळ्यांना शुभेच्छा. अशाच पद्धतीने आतापर्यंत झाली सगळे लेक्चर्स बघा. याच्या पुढे होणारे सगळे लेक्चर्स बघत राहा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुमचे येणारे सगळे व्हिडिओज त्या ठिकाणी अटेंड होतील. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.